एका फायनान्स कंपनीनं कर्जाच्या थकबाकीपोटी जप्त केलेल्या फ्लॅटला लावलेलं सील तोडून फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी पती पत्नीसह तिघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित फायनान्स कंपनीचे विधी अधिकारी भागवत देवकाते यांनी फिर्याद दाखल केली आहे। कोल्हापुरातील डी वॉर्डमधील गुरुदत्त अपार्टमेंट इथल्या फ्लॅटमध्ये राहुल नारायण पोतदार हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते। त्यांनी त्यांचा राहता फ्लॅट तारण ठेवून लक्ष्मीपुरीतील श्रीराम फायनान्स या कंपनीचं 24,75,000चं कर्ज घेतलं होतं। त्यापैकी 4,90,727 इतक्या रकमेची परतफेड त्यांनी केली होती। मात्र उर्वरित कर्जाच्या हप्त्यांची रक्कम थकीत राहिली होती। त्यामुळे या फायनान्स कंपनीनं राहुल पोतदार यांना मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली होती। त्यानंतर राहिलेल्या थकबाकीपोटी राहुल पोतदार यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून हा फ्लॅट सील केला होता। मात्र राहुल पोतदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी फायनान्स कंपनीनं लावलेलं सील तोडून फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला। त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीचे विधी अधिकारी भागवत साधू देवकाते यांनी या प्रकरणी राहुल नारायण पोतदार, त्यांची पत्नी पल्लवी राहुल पोतदार आणि मुलगी आदिती राहुल पोतदार या तिघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे।